मतदारसंघामध्ये कुरकुम सारखी MIDC आहे आणि रोहा, बदलापूर, अंबरनाथ, तळोजा, पाताळगंगा, डोंबिवली या भागामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या MIDC आहेत। राज्याच्या व्यवस्थेसाठी या MIDC चालणं आवश्यक आहे, परंतु त्या ठिकाणी जी कायमस्वरूपीचं जे नुकसान त्या परिसराचं होते ते गंभीर आहे। त्याच्यामध्ये सातत्यानं प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, यश येत नाही। एक MLDचा त्या ठिकाणी CTP आहे, म्हणजे सेंट्रल जे काही ETP आहे आणि तो चालवतो जे प्रदूषण करणारी मंडळीच त्या ठिकाणी चालवतात, हा विरोधाभास आहे आणि त्याच्यामध्ये विस्तार वाढ होणं गरजेचं आहे आणि सगळे युनिट्स होताना आता ZLD युनिट होणं आवश्यक आहे, म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज त्याच्यामधून व्हावा या अटीसच पुढचे उद्योग आले तरच त्या उद्योगाच्या संदर्भातल्या ज्या अपेक्षा आहेत, रोजगार निर्मिती, त्या परिसरातील अर्थव्यवस्थेला मदत होणं, हे जरी खरं असलं तरी प्रदूषणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्या परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि ते रोखण्यासाठी पुढच्या काळामध्ये ZLD युनिट त्या ठिकाणी होणं ही या चर्चेच्या निमित्ताने मी मागणी करेल।